पुण्यातील बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये पीएचडी करणाऱ्या एका 30 वर्षीय विद्यार्थिनीने पीएचडीच्या गाईडकडून झालेल्या विनयभंगाच्या धक्क्यातून शनिवारी चिंचवडमध्ये शाहूनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्या करणाऱ्या 30 वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणी भोसरी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉक्टर ए बिनियामिन याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी शनिवारी राहत्या घरी शाहूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। संबंधित तरुणी बॉटनी या विषयात बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती, तर आरोपी बिनियामिन तिचा गाईड होता। आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये ऑगस्ट 2025 पासून बिनियामिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता। त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी 2 दिवस आधी बिनियामिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही, चूक झाले असे लिहून दिले होते, परंतु संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती, त्यामुळे चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेतला। पोलिसांनी बिनियामिन याला अटक केली असून त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ अधिक तपास करीत आहेत।